चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये आज भारत पाकिस्तान यांच्यामध्ये महामुकाबला होणार आहे। दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे आणि रोहित सेना यासाठी सज्ज झालेली आहे। आज 2:30 वाजता हा थरार आपल्या सर्वांना अनुभवता येणार आहे। जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानामध्ये उतरणार आहे। बांगलादेशला भारतानं नमवलेलं होतं आणि त्यानंतरच्या आता या सामन्यामध्ये भारताचा आत्मविश्वास दुणावलेला आहे। तर दुसरीकडे पाकिस्ताननं पराभवाचा सामना त्यांना करावा लागलेला आहे आणि त्यामुळे आता काहीही करून जिंकायचं या इराद्याने पाकिस्तान सुद्धा सज्ज आहे। दरम्यान या सामन्याच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट रसिकांमध्ये मात्र आनंद आणि उत्साह पाहायला मिळतोय। दोन्ही मॅचेस टीम इंडियाने जिंकलेले आहेत, त्यामुळे आजची मॅच जिंकून रोहित सेना दुबईच्या मैदानावर अजिंक्य राहण्यासाठी मैदानामध्ये उतरेल। दोन्ही देशाच्या क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता त्यामुळे शिगेला पोहोचली आहे। आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देणार आहेत आमचे नागपूरचे प्रतिनिधी अमर काणे आणि मुंबईतून जोडल्या गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी सीमा आढे। सुरुवातीला आपण नागपूरमध्ये जाणार आहोत। अमर, कशा पद्धतीचा माहोल पाहायला मिळतोय? क्रिकेट रसिकांसाठी ही महत्त्वाची पर्वणी आहे। अगदी महा व्होल्टेजचा अगदी थरार असलेला हा संपूर्ण सामना भारत विरुद्ध पाकिस्तान आणि तब्बल 7 वर्षांपासून भारतीय टीम ही अजिंक्य राहिली आहे। पाकिस्तान विरुद्ध 2017ला पराभूत झालेली आहे। फक्त भारतीयांना एकच गोष्टीचं टेन्शन आहे, ते चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान वरचढ ठरलाय, पण आता सध्याच्या फॉर्मात रोहित सेना आहे, त्यामुळे परत एकदा भारतच विजयी होईल असा विश्वास आहे। आपल्यासोबत क्रिकेट फॅन्स आहे, काय भावना आहे आजच्या मॅच बद्दल? विराटकडून काचकडून खूप अपेक्षा आहे। विराट आज सेंचुरी मारणार आहे, 15,000चा त्यांचा मार्क आज पूर्ण करणार आहे and we are confident India is going to beat Pakistan. तर आपण बघू शकतो भारतीय क्रिकेट प्रेमींच्या भावना आहे। पाकिस्तानची टीम पराभूत झाली तर भारताची विजयी घोडदौड काम नाही आहे, काय भावना आहे तुझ्या? आज तर इंडियाचा परफॉर्मन्स चांगलाच राहणार आहे आणि विराटची सेंचुरी तर अपेक्षित आहे आणि रोहितचा फॉर्म खूपच चांगला आहे, तर आज इंडियाची विजय तर निश्चितच आहे। तर भारतीय टीमचा छोटा फॅन आपल्यासोबत आहे, कोणता प्लेअर आवडतो, कोण आज मोठी खेळी करेल? विराट कोहली आवडतो। तर विराट कोहलीकडनं खूप अपेक्षा, काय आपल्याला वाटतं आजच्या मॅच मध्ये किती स्कोअर सेफ राहील भारताकरता? आज कम से कम 350 स्कोर असायला पाहिजे इंडियाचा, तरच इंडिया जिंकेल। खरं दुबईची पिच आहे, 300 पेक्षा जास्त रनचं टार्गेट आलेलं आहे। काय आज वाटतं किती स्कोअर व्हायला पाहिजे भारतीय टीम पहिली बॅटिंग करेल? मिनिमम 280 इंडियाने स्कोअर केला पाहिजे जर फर्स्ट बॅटिंग आली तर। काय 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 सांगशील? मगासून तू जयघोष करतोय भारतीय संघाचा, आज काय वाटतंय? मला आज असं वाटत आहे की इंडिया आज जितायला पाहिजे आणि आमची सगळ्यांची इंडियाची पूर्ण टीम चांगली अपेक्षित आहे की जितायला पाहिजे म्हणून। तर आपण भारतीय क्रिकेट फॅन्सच्या भावना आपण बघू शकतो। खरं तर भारताची विजयी घोडदौड आहे संपूर्ण सिरीजमध्ये। पहिली मॅच जिंकून आलेला आहे, तर पाकिस्तान पराभूत झालेला आहे, तेही त्यांच्या देशात झालेल्या सामन्यात। आज युएईत होत असलेली संपूर्ण पिचमध्ये 260 रन्सचा ॲव्हरेज या पिचवर साधारणपणे राहिलेला आहे। अगदी। आणि आता आपण जाणार आहोत मुंबईमध्ये शिवाजी पार्क मैदानावर, आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आहेत, तिच्याकडे आपण जाणार आहोत। काय सीमा, कशा पद्धतीचं वातावरण आहे? कारण क्रिकेटची पंढरी म्हणून भारताकडे पाहिलं जातं, तसं संबोधलं जातं आणि आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना आहे, काय सांगतात क्रिकेट प्रेमी? नक्कीच आज आपण बघितलं तर क्रिकेट रसिकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण हाय व्होल्टेज सामना आज दुबईमध्ये रंगणार आहे। भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगणार आहे आणि त्यामुळे क्रिकेट विश्वाचं लक्ष आजच्या या सामन्याकडे आहे। अर्थात जे क्रिकेट रसिक आहेत या मैदानावरती, छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती, त्या ठिकाणी रोजच इथे आपल्याला क्रिकेट प्रेमी क्रिकेटर जे आहेत या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतात। मात्र आज सकाळपासूनच भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी हे सगळे क्रिकेट प्रेमी जे आहेत ते जमलेले आहेत। आपण काहींशी बातचीत करूया की नक्की आज कोणाकडनं त्यांना जास्त अपेक्षा आहेत, आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये कोणता खेळाडू कशा पद्धतीने खेळला आणि आजची क्रिकेट रसिकांची नक्की काय अपेक्षा आहे, काय भावना आहे, आपण जाणून घेऊयात। आज काय वाटतं की कोण टिकून खेळणार आणि कशा पद्धतीने तुम्हाला आजच्या या सामन्याकडनं अपेक्षा आहे? नक्कीच आपला भारताचा ओपनर रोहित शर्मा, कर्नल कुल, कॅप्टन कुल हा चांगल्या पद्धतीने खेळेल। त्याच्यानंतर शुभमन गिल, त्याच्यानंतर हार्दिक पांड्या यांच्या खूप अपेक्षा असतील। इंडिया पाकिस्तान दरवेळेला चुरशीचा सामना होतो, तरी सुद्धा त्याच्यामध्ये इंडिया जिंकणार याच्या माझा पूर्णपणे सपोर्ट। इंडिया 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 इंडिया
विराट कोहली कडनं आज काय अपेक्षा आहे? कारण काही जण लोक म्हणतात की कॅप्टन कूल आज बाजी मारणार, मैदान मारणार. विराट कोहली बद्दल काय सांगाल? विराट कोहलीचं सांगायचं झालं तर बरेच दिवसापासून त्याची सेंचुरी बाकी आहे. तर असं आमची अपेक्षा आहे की विराट कोहली पाकिस्तानच्या विरोधात एक सेंचुरी तरी अपेक्षित आहे त्याच्याकडून. आज आपणच बाजी मारणार, भारतीय संघ बाजी मारणार दुबईमध्ये? 100% बाजी मारणार. रोहित आणि विराट कोहली छान बॅटिंग पण करणार आणि विराट कोहली एवढी बॅटिंग करेल की सांगू शकत नाही. कारण मागचा परफॉर्मन्स तो आता तो दाखवणारच इंडियासाठी. आतापर्यंत म्हणजे सामना बघितल्यानंतर आज काय वाटतं, काय नक्की? आज इंडिया जिंकणारच 100%. तर नक्की इंडिया जिंकणार अशीच अपेक्षा, अशीच भावना आपल्याला क्रिकेट रसिकांमध्ये पाहायला मिळत आहे. खरं तर 2:30 वाजता क्रिकेट सामन्याला सुरुवात होईल आणि तेव्हा हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की दुबईमध्ये नक्की बाजी कोण मारणार, मैदान नक्की कोण मारणार. मात्र जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्या भावना आपापल्या फेवरेट खेळाडूकडनं तर वाढलेल्या आहेतच. पाकिस्तानच्या विरोधामध्ये कसंही करून आपल्याला जिंकायचं आहे हे प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये आपल्याला जी भावना जी आहे ती पाहायला मिळते. अशीच प्रतिक्रिया आपल्याला प्रत्येक स्तरावरून आज पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया असेल किंवा प्रत्येक मैदान असेल, मुंबईमधल्या प्रत्येक मैदानावरती आपल्याला खेळाडूंची गर्दी जी आहे ती बघायला मिळते. खरं तर आज रविवारचा दिवस आहे. रविवारचा दिवस असल्यामुळे एकतर भारत विरुद्ध पाकिस्तान म्हणजेच मोठा दिवस आणि सगळ्यांसाठीचा मोठा आणि महत्त्वाचा दिवस असतो. त्यामुळे आता वेगळाच उत्साह प्रत्येक मैदानावरती आपल्याला बघायला मिळत आहे. हा उत्साह खरं तर मॅच नंतर सुद्धा पाहायला मिळेल आणि कोणता खेळाडू कशा पद्धतीने खेळणार आणि मॅन ऑफ द मॅच. सकाळपासूनच क्रिकेट प्रेमींच्या या उत्साही भावना आपल्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद अमर आणि सीमा, आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी.